4 वाजता गेलो होतो सोनाराच्या दुकानात आणि आता 7 वाजलेत आणि 7 वाजता रिटर्न चालले. इकडं पप्पा सुद्धा आलेले आहेत आम्हाला ओढून घेऊन जायला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज स्पेशल काय माहिती का, आज माझा बड्डे आहे. आणि बड्डेला मी कुठं बाहेर का गेले नाही माहिती फिरायला, कारण आज माझं एक पार्सल येणार आहे जे की आहे गिफ्ट. आणि ते गिफ्ट पण आहे की मी स्वतःलाच गिफ्ट दिलेलं आहे. तर त्या पार्सलची मी खूप टाईमपासून वाट बघत होती आणि ते मला असं वाटलं की मी स्वतःला गिफ्ट द्यावं आणि ते बरोबर माझ्या बड्डेच्या दिवशीच येणार आहे. हे खूप छान गोष्ट आहे आणि मी खास त्याच्यासाठी घरी थांबलेले आणि मी खूप वाट बघते. आणि हे बघा माझा न्यू ड्रेस. तर जसं पार्सल येईन मी तुम्हाला दाखवल की मी स्वतःला काय गिफ्ट दिलेलं आहे. मम्मी, आज माझा बड्डे आहे, तुम्हाला गिफ्ट काय देणार आहे? तुला गिफ्ट? हां, बापरे, बोल. विचार नाही केला अजूनपर्यंत गिफ्टचा. आज माझा बड्डे आहे आणि दोघं माझ्या बड्डे विषयी काहीतरी बोलणार आहे, माझ्याविषयी काहीतरी बोलणार आहे. ही पोरगी खूप आगाऊ आहे सगळ्यात पहिले. चांगलं बोलायचंय. ही पोरगी आगाऊ आहे. चांगलं बोलायचंय. ही पोरगी लय आगाऊ आहे. माझ्याकडे तर काही शब्दच नाही याच्याबद्दल बोलायला. आगाऊपणाच्या बद्दल बोलायला तुम्हाला काही समजायचं असेल तर तुम्ही समजून घ्या. चांगलं इतकी आगाऊ आहे की हिच्यासाठी शब्द नाही आमच्याकडे. चांगलं बोला रे, चांगलं. चांगलंच बोललो. मी सांगते माझ्याबद्दल, मी खूप चांगली आहे. तुम्ही व्हिडिओत बघत असाल. आज जे पण काही घडणार आहे मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्ही एन्जॉय करत राहा माझा व्हिडिओ. आणि आज माझं एक गिफ्ट पण येणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तर बने रहो. तुम्हाला मी जे बोलले होते की माझं गिफ्ट येणार आहे त्याच्यासाठी मी थांबले. जे गिफ्ट मी स्वतःला दिलेलं आहे ते गिफ्ट आपलं आलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवायचा वेळ पण आलेला आहे. तर चलो आपण जाऊया. गाईज, आपलं पार्सल आलेलं आहे आणि आपलं गिफ्ट आलेलं आहे. आपला बड्डे आज आणि बड्डेच्या दिवशी मस्त गिफ्ट आलंय. भैया गिफ्ट आलंय. चल आपण खोलून बघू. मस्त त्याचं आपण मस्त अनबॉक्सिंग करणार आहे. आज बड्डे स्पेशल मम्मी आपल्यासाठी बनवतीये गुलाबजाम. हा मम्मी, काय बनवतीये? गुलाबजाम. वास तर मस्त येतोय. हे रेडीमेड आहे का घरी बनवलं डायरेक्ट? पीठ रेडीमेड आहे, मिक्स रेडीमेड आहे. आणि गुलाबजाम मी बनवतीये स्वतः साखर. मला असं वाटतंय की आज आपल्याला रात्री खूप जास्त मज्जा येणार आहे आणि ह्यांना पण खूप जास्त मज्जा येणार आहे आपला व्हिडिओ बघायला, है ना? ही मज्जा करताना सगळ्यांना बोलवायचंय. हां, माझ्या संग माझ्या बड्डेमध्ये आज सामील व्हा सगळ्यांनी. आपलं गिफ्ट आलेलं आहे आणि पप्पा येऊस तर मी थांबलेत बॉक्स ओपन करायला. पप्पा आले की मग मी तुम्हाला दाखवान की त्याच्या आतमधून काय निघणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्हाला पण असं वाटत असेल काय निघणार आहे. तर खूप चांगली गोष्ट निघणार आहे जी तुम्हाला खूप आवडेल. आणि आपल्याला अजून एक गिफ्ट घ्यायला जायचं आहे, तर ते पण गिफ्ट काय असणार आहे मी ते तुम्हाला ते पण दाखवल. अगं, हे आपलं गिफ्ट आलेलं आहे. सॉरी, घे ना, चाकू घे ना काहीतरी. सार्थक जरा चाकू घेऊन ये. चाकू घेऊन येते त्याची. काय आहे? खोला मग समजेल तुम्हाला. स्पीकर वाटते. साबण. मीठ खोलून बघू. कारण ऑनलाईनच्या वस्तू बहुतेक मिठाच निघतात. नाही, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह. तर आता हे अनबॉक्सिंग चालू आहे. हां, चालेल. अनबॉक्सिंग करतो आहोत. त्याच्यामध्ये काय मला माहिती नाही, पण वजनाने 100 ग्रॅम 150 ग्रॅम दिसतंय. कुठून बोलायचं? इकडं मारा. हे दुखी असेल. हे दिलं फेकून आणि हे पहा. पुन्हा एकदा पहा. फायनली आपलं गिफ्ट आलेलं आहे. आपला आहे हॉलीलँडचा M2 माईक. डिंग 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 डिंग. आपल्या खास व्हिडिओसाठी आणलेला आहे आणि तुमच्यासाठी आणलेला आहे, कारण तुम्हाला माझा आवाज एकदम स्पष्ट, क्लिअर आणि मस्त यावा. आणि हे गिफ्ट आलेलं आहे आपलं
ज्याची मी खूप टाइमपासून वाट बघत होते, नेमकं माझ्या बड्डेच्या दिवशी आलेलं आहे. आणि अजून एक गिफ्ट येणार आहे, म्हणजे आपण आणायला जाणार आहे, तर ते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. माझ्या संग बने रहो. आपण ना मम्मी संग एक प्रँक करणार आहे. आता आम्ही जरा बाहेर शॉपिंगला चाललेलो आहे आणि ही एक नवीन पर्स आहे जी की मी मम्मीसाठी आणली होती खास. आणि ह्या पर्समध्ये मी खूप सारे पैसे ठेवलेले आहेत आत्ता, म्हणजे प्रँक करण्यासाठी. आणि त्याच्यातलं सगळं मटेरियल बाहेर काढलेलं आहे. आता बघू, आपण मम्मी संग प्रँक करू आणि मम्मीचं रिॲक्शन बघू. तुझ्यासाठी गिफ्ट. थँक्यू. माझे बड्डे तुझा आणि गिफ्ट मला का? हां, तुला गिफ्ट. थँक्यू. भरून आणलाय का? हां, त्याच्यामध्ये कागद बिगद असतील ना, ते भरलेले. नोटा आणायच्या तर कागद आणली. अरे चेन खूप नोटाच आणल्यात. लय तेरा को पैसा. हा 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 हा. थँक्यू. कसं वाटते तुला? मस्त 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 ना. बर्थडे मयुरीचा आणि गिफ्ट मला. आता आहे ना, आपण मस्त शॉपिंगला निघालेलो आहे. मी म्हटलं ना की अजून एक गिफ्ट आणणार आहे, तेच गिफ्ट घेण्यासाठी आपण चाललेलो आहे. आणि ते गिफ्ट ना, मग अशी माईक बघितला त्यापेक्षा सुद्धा भारी आहे. तर चला. येता येता आम्हाला ही मुलगी सापडली आहे रस्त्यावर. तिला माझा बड्डे पण लक्षात नव्हता. होता, मी विश केलं तुला आल्या आल्या, मम्मीला नव्हतं लक्ष. आता तिने मला उशिरा विश केले, त्यामुळे ती मला गिफ्ट देणार आहे. मीच कंगाले. खिसा पण खिशात 10 रुपये आहेत. ती पण फाटलेली नोट आहे. तर आता आम्ही कुठे चाललोय बड्डे गिफ्ट घेण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवते. आलतो मला गिफ्ट घ्यायला, पण गिफ्ट तर मम्मीचंच चाललंय घेणं स्वतःसाठी. तर काय माहिती मला गिफ्ट घेता येत का नाही, का तशीच घरी जातोय. मम्मी कपडे आणायला गेलं म्हणता 1000ला आहे, 500ला द्या, 300ला द्या. इथं भांडून दाखवा बरं. भांडणार ना त्यांच्याशी, असं थोडे. 1 लाखाचं आहे, 50ला द्या, 50ला द्या. मी 2 तास झालेले या दुकानामध्ये आणि या बाया काय काय घेतात मला नाही आठवतो ना. आता असं वाटते पळून जाऊ. एवढं टाईम झालाय, कंटाळलोय आम्ही. बिचारी मुलगी तर सकाळपासून कॉलेजमधून डायरेक्ट आमच्यासोबत आली आहे. घ्यायचं का नाही? हां मम्मी, तिला घ्यायचं ना. घेऊन टेक्स्टाईल मोठी मम्मी देते. 4 वाजता गेलो होतो सोनाराच्या दुकानात आणि आता 7 वाजलेत आणि 7 वाजता तूच रिटर्न टाइमपास चालले. केला सगळा. इकडं पप्पा सुद्धा आलेले आहेत आम्हाला ओढून घेऊन जायला. पण आमचं काय म्हणतात ते चॉईसच नव्हतं. दीदीच्या चॉईस मध्ये वेळ लागली. दीदीने 5-6 एक अंगठी नाही बघितली, दीदीने अख्खा बॉक्स बघितला अंगठ्यांचा घालून. तरी सुद्धा मला एक सुद्धा अंगठी नाही आली. बॅड लक होतं तुझं. आणि मी जी पण अंगठी बघितली मला सगळ्या अंगठ्या येत होत्या. आपण मस्त गिफ्ट घेतलंय, पाणीपुरी खाल्ली आणि मस्त केक घेऊन सुद्धा आलेलो आहे. आता खूप जादा कंटाळा आलाय मला खरं तर. पण थोडंसं लोळू, फ्रेश होऊ आणि मग मस्त बड्डेची तयारी करू, मस्त केक कापू आणि ये डान्स करू. अरे बोलो हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. Happy birthday दीदी. अरे दीदी बोल ना. Birthday to you. Happy birthday dear माकड. कैसा कैसा फिर मारने का आएगा तू? Happy birthday to you. अशा पद्धतीने आपला बड्डे झालेला आहे आणि मला बड्डेत खूप जास्त मजा आलेली आहे. 2 गिफ्ट भेटले, एवढं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि हा ब्लॉग आपण इथंच संपवतोय. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. Happy birthday